मॅचला होईल सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल, पॉवर प्ले नंबर 1. पहिलं षटक टाकण्यासाठी बॉलर अक्षय पाटील. उजव्या हाताचा वेगाचा बेताज बादशाह, तेच तरार गोलंदाज आहे. पंच सँडी पालकर सरांचा इथे मॅच ऑन होण्याचा इशारा येतोय. व्हेरी फर्स्ट बॉल आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. सुरजसाठी हा बॉल अक्षय पाटीलचा ओव्हर द स्टंप्सनं. पहिला बॉल प्रचंड वेगानं रिलीज केला. लाऊड अपील तिथे झाली आहे. पंचाचा निर्णय येत नाही. निर्धाव चेंडू डॉट बॉल मात्र आपण पाहताय. पहिल्या फेरीतील हा चौथा सामना आपण मात्र पाहताय. पहिल्या फेरीतील चौथा सामना, माफ करा, पहिल्या फेरीतील तिसरा सामना आहे. अजून एक सामना पहिल्या फेरीतील इथे मात्र बॅलन्स आहे. पहिला बॉल डॉट आला. चांगली गोलंदाजी अक्षय पाटीलच्या माध्यमातून आपण पाहताय. ओव्हर द विकेटनं स्मॅश केलाय. फटका दमदार आहे. इथे 6 रन्स देऊन जाईल. बिग 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 षटकार. सो मच डीजे. एक दमदार सुरुवात इथे बॅटिंग करत असताना सूरज भोपी आणि रेडगर संघाची मात्र झाली. पहिला बॉल डॉट आला होता. थोडासा वेग होता पहिल्या बॉलमध्ये, परंतु यावेळेचा बॉल मात्र सरळ बॅटवरती घेतला. परफेक्ट टायमिंग झालं आणि त्यानंतर 6 रन्स मिळाल्या त्या रेडगर संघाला. 5 षटकांची मॅच मात्र आपण पाहताय. 5 षटकासाठी 5 फ्रेश बॉलर वापरलं जाणं हा स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम आहे. पहिला षटक आहे, तिसरा बॉल. अक्षय चांगली गोलंदाजी. टप्पा मात्र अचूक ठेवलाय गुडलेन स्पॉटवरती आणि थोडासा मागे बॉल रिलीज केला आणि इथे टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा टॉस झाला आणि त्यानंतर निर्धाव चेंडू डॉट बॉलची सांगता मात्र आपण पाहताय. अक्षय पाटील म्हटला तर मग विहीगर टीमचा A1 क्वालिटीचा ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू आहे. आज मात्र बॉलिंगची सुरुवात करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. 3 मध्ये 6 रन्स धावफलकावरती आहेत. स्ट्राईक एंडवरती आपण सूरज भोपीला पाहताय. सूरजसाठी फिल्डिंगची व्यवस्था 2 फिल्डर अगदी समोर ठेवलेत, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ कडे. ओव्हर द विकेटनं बॉल तयार आहे अक्षय पाटील. परत एकदा खेळण्याचा प्रयत्न उंच गेलाय. झेलची संधी. मिडऑफचे खेळाडू आले झेल पर्यंत आणि खूप चांगला झेल इथे मात्र कॅरी केलाय. सौरभ पाटील आहेत तिथे आणि हा पहिला धक्का मात्र मिळाला तो शौर्य 11 रेडगर संघाला. पहिला धक्का आपण पाहताय सूरज भोपीच्या स्वरूपात लागलाय तो शौर्य 11 रेडगर संघाला. नवीन खेळाडू अजित भगत मैदानावरती दाखल झालाय. नंबर 3 वरती वनडाऊनच्या क्रमांकासाठी आता अजित भगत आला. सुरुवात चांगली राहिली परंतु त्यानंतर डॉट बॉल खेळला आणि त्यानंतर आणखीन एक मोठा फटका चढवण्याच्या प्रयत्नात सूरज भोपी झाल्या बाद. 6 रन्स धावफलकावरती आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. बॉलिंग ट्रॅकवरती अक्षय पाटील इथे तयार आहे. पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपण पाहतोय. रेडगर आणि त्यांच्या विरोधात दोस्ती स्पोर्ट्सचा विहीगर. एक बिग फाईट काटेकी टक्कर पाहायला मिळेल. पहिला बॉल खेळत असताना अतिरिक्त बाउन्स इथे पाहायला मिळाला. कट करण्याचा प्रयत्न होता. पंच सँडी पालकर सरांचा इथे मात्र वाईटचा इशारा येतो. पंचाने मात्र वाईट दिला. एक्स्ट्राची रन पहिल्या बॉलवरती मिळते. पंचाचा मात्र इथे वाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्राची रन एक इथे मिळते आणि एक्स्ट्रा रन नंतर धावा धावफलकावरती 7 लागल्यात. 7 ऑन बोर्ड.
पंचांचा इथे वन ऑफ द ओव्हर अर्थातच वन बाउन्सचा इशारा देखील आलाय. थोडासा बाउन्स बॉल होता, टप्पा पडल्यानंतर टॉस झाला बॉल. अगदी उंच खुरा गोलंदाज अक्षय पाटील उंचीचा इथे फायदा घेत असताना मात्र आपण पाहतोय. या षटकातील अजूनही आपण पाहताय काही चेंडूचा खेळ मात्र बाकी फुल टॉस होता, आउट साईडला पाठवलं. इथे पंचांचा मात्र नोचा इशारा आला आणि 9+4 अर्थातच इथे मिळाला तो पंजा 5 धावा. सहा धावा षटकार आहे. 9+6 अशा इथे 7 रन्स मिळाल्यात. फटका चांगला होता आणि पूर्णपणे आपण पाहिलं तर फुल टॉस मिळाला, त्याचा फुल टोल इथे वसूल केला. नो बॉल आणि पुढचा बॉल होता फ्री टॅ. सुवर्ण संधी असेल ते बॅटर अजित भगतसाठी. सुरुवातीचाच फुल टॉस आणि तोही नो मिळालाय. अगदी संधी होती, संधीचा फायदा घेतलाय. आणखीन एक संधी आता चालून आली आहे. फ्रीटचा बॉल खेळण्यासाठी तयार. धावसंख्या धावफलकावरती 14 पाहायला मिळते. फ्री हिटचा बॉल आहे अक्षय पाटीलसाठी हा बॉल ओव्हर द विकेट. न बॉल चांगला होता, आउटसाइड ऑफ स्टंप स्लाइस करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. रन्स इथे सिंगल मिळेल आणि आपण पाहताय 15 धावा धावफलकावरती आहेत. 5 बॉल झालेत, एका बॉलचा खेळ मात्र शिल्लक आणि 15 धावा धावफलकावरती आहेत. एक दमदार सुरुवात झाली ती बॅटिंग करत असताना शौर्य 11 रीडगर या संघाची. सलामीवर खेळाडू सूरज भोपी मात्र मैदानावरतून परतला पवेलियनमध्ये, परंतु त्यानंतर तुषार आणि अजित भगत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करते. स्ट्राईक एंडवरती तुषार आहे. व्हेरी फर्स्ट बॉल खेळण्यासाठी समोर खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफ कडे फिल्डिंग चांगली आहे. चिक सिंगल एक शेवटच्या बॉलवरती जरूर कंप्लीट होईल. इथे पहिलं षटक मात्र संपलंय आणि पहिल्या षटकामध्ये बॉलर अक्षय पाटीलनं धावा खर्च केल्या त्या 16. पहिल्या षटकानंतर बॅटिंग करणारा रीडगर संघ पोहोचला. एक विकेट गमावल्यानंतर तो 16 धावा संख्येवरती. पहिले षटक संपलं, 16 रन्स धावफलकावरती आहेत आणि त्यानंतर मग दुसऱ्या षटकासाठी बॉलर साहिल पाटील आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. दुसरं षटक आहे, पॉवर प्ले नंबर 2चं षटक. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स 16 आल्यात. दुसऱ्या षटकाला सुरुवात आता आपण करतोय आणि दुसऱ्या षटकामध्ये 3 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर इथे पाहायला मिळतील. एक काऊ कॉर्नरला, एक समोर लॉंग ऑनला आणि एक थोडासा डीप मध्ये लॉंग ऑफला आपण पाहताय. राईट आर्म राऊंड द विकेट. बॉलर इथे साहिल पाटील सज्ज आहे. स्ट्राईक एंडवरती खेळाडू तुषार भोपी आपल्याला पाहायला मिळेल. 5 षटकांची मॅच. पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात, एक चांगला स्टार्ट इथे मिळून दिलाय तो बॅटर अजित भगत आणि त्यानंतर सूरज भोपी या खेळाडूंनी. लो फुल टॉस होता, टायमिंग होत नाही. या मिड ऑफला झेलची संधी, सॉफ्ट डिसमिसल सहज आणि सोप्यारित्या झेल तिथे सौरभनं टिपला आणि बॅटर बाद झाला. हा दुसरा धक्का रीडगर संघाला. चारचा खेळाडू मैदानावरती दाखल झाला. धावसंख्या धावफलकावरती 16 आपण पाहताय. पहिल्या बॉलवरती इथे विकेट संपादित केली आहे ती बॉलर साहिल पाटीलनं राऊंड स्टम्प्सनं. पहिला बॉल खेळत असताना यावेळेस मात्र एलिव्हेशन थोडंसं कमी मिळतंय.
स्वतः बॉलर झेल टिपण्याचा प्रयत्न करत होता. दूरवरचा प्रवास करून इथे बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. थोडंसं लांब राहिला बॉलपासून आणि ते रन्स मिळते ते एक सिंगल स्ट्राईक रोटेट आणि धावा धावफलकावरती 17 लागल्यात. 17 धावा धावफलकावरती. क्रिकेटच्या भाषेतील थोडासा नेल्सन खराब आकडा 17ला आपण म्हणतोय, परंतु क्रिकेटमध्ये कोणताच आकडा खराब कोणताच आकडा चांगला असं म्हणता येत नाहीयेत. पॉवर प्ले नंबर 2 षटक चालू आहे. इथे थोडंसं आक्रमण करायला हवंय कारण पहिल्या ओव्हरमध्ये 16 रन्स आल्यात. आपण पाहता 2 षटकं 5 षटकामध्ये तुम्हाला पॉवर प्लेचे मिळतात. 2 षटकामध्ये 25 प्लस धावा घेण्याचा खऱ्या अर्थाने इथे दोन्ही संघांना प्रयत्न करायला हवाय. राऊंड द विकेट साहिल पाटील. बॉल खूप चांगला. विकेट किपर थोडेसे चुकलेत. बॉल चाला लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप सीमारेषा पार. पंचांचा 22चा इशारा आणि हा चौकार. थोडीशी चूक तिथे विकेट किपर कडून झाली आणि हा चौकार मिळाला. नशिबाचा चौकार म्हणूया तो रिडगर टीमसाठी. धावसंख्या धावफलकावरती 21 लागली आहे. चौकार षटकार कसेही येवो धावा कसेही येवो धावा येणं क्रिकेटमध्ये महत्वाचे आहेत. 22च्या स्वरूपात चौकार मिळाला. बॉलिंग चांगली चालू आहे साहिल पाटील. चांगला लेंथ वरती गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा परफेक्ट वेग वेगावरती नियंत्रण व्हेरिएशन त्याचा आपण पाहताय. 21 धावा धावफलकावरती आहेत. राऊंड स्टम्प्स इथे तयार आहे साहिल. समोर मिळाला समोर खेचला फिल्डर आहेत. एक टप्प्यावरती फ्लाय होत बॉल ओव्हर दी रोप सीमारेषा पार. 1 मोर 4 चौकार. जे अजितच्या बॅटमधून हा चौकार आला 4 रन्स आणि 4 नंतर संघ मात्र पोहोचला तो 25 धावा संख्येवरती. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकातील अद्यापही आपण पाहताय 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू फेकून झालेत. थोडीशी शॉर्ट टीम मीटिंग इथे घेतली जाते. अगदी आपण पाहताय तर मग बॉलरला थोडंसं कानमंत्र दिलं जाते. विकेट किपिंग मध्ये थोडी चूक झाली आणि त्यानंतर मग विकेट किपिंग देखील चेंज आपल्याला पाहायला मिळते. एक 22चा चौकार विकेट किपर कडून सुटला होता आणि विकेट किपिंग आता चेंज करण्यात येते. फील्डमध्ये कोणताही बदलाव नाही आहे. त्याच प्रकारचा फील्ड सेटअप आपण बॅट्समन अजितसाठी पाहताय. 25 रन्स धावफलकावरती आहेत. 2 चेंडू या षटकातील मात्र बाकी आहेत. बॉलिंग चांगली झाली आहे. फिल्डिंगची विवरचना थोडीशी बदलावण्यात आली आहे. लॉंग ऑफचा खेळाडू थोडासा डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरकडे सरकवलाय आणि मिड ऑफ कडे खेळाडू ठेवलाय. अंतिम या षटकातील 2 बॉलचा खेळ इथे बाकी आहे. राऊंड स्टंप थोडं स्पीडअप करा कारण वेल खूप दवडला जातोय. दोन्ही टीमला मी विनंती करतोय. यानंतर देखील अजून आपण पाहिलं तर मग 4 मॅच बाकी आहेत. त्यामुळे थोडंसं स्पीडअप असू द्या. 5वा बॉल आहे राऊंड द विकेटनं. यावेळेस फटका पॉवरफुल खेळला. बॅटच्या परफेक्ट मिडलला बॉल लागला आणि लॉंग ऑफच्या वरतून बॉल सीमारेषा पार. अजितच्या बॅटमधून हा सलगसा दुसरा नंबर 4. ठीक आहे थोडंसं स्पीडअप करा कारण आम्ही इथून सांगतोय पंच देखील तुम्हाला सांगतायत की प्रत्येकी बॉलमध्ये आपण टीम मीटिंग घेऊ नका. तेवढा वेळ नाही आपल्याकडे. डे नाईटचा फॉर्मॅट आहे आणि डे नाईटच्या फॉर्मॅटनुसार मग जेवढे सामने आपल्याला लवकर कव्हर करता येतील तेवढे लवकर कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करतोय. त्यामुळे थोडंसं स्पीडअप घ्या. 4 सामने अजून बाकी आहेत ते लक्षात असू द्या. 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत. धावसंख्या 29 झाली आहे आणि इथे अंतिमचा शेवटचा एक बॉल आहे. राऊंड द विकेट ना साहिल. हा बॉल चांगला आहे. ही लेंथ चांगली आहे. या लेंथ वरती बॉलिंग करणं गरजेचं आहे. ते बॉलर साहिलला निर्धाव चेंडू डॉट बॉलचे होते सांगता. दुसरं षटक संपलं. 2 षटकानंतर बॅटिंग करणारा शौर्य इलेव्हन रिडगर संघ पोहोचला. तो 2 विकेट गमावल्यानंतर 29 या धावसंख्येवरती.
सोबत जे महेश फडके हा बॉलर आता बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. महेश फडकेला आपण नंबर 3चा गोलंदाज म्हणून गोलंदाजी मार्कवरती पाहता. 29 रन्स आहेत. 14.50च्या रन रेटनं या धावा मात्र इथे बनवल्यात त्या बॅटिंग करणाऱ्या शौर्य 11 रिडगर टीमनं. चांगला रन रेट सध्याच्या स्थितीला आपण पाहता रिडगर टीमचा. अजून 3 षटकं बाकी आहेत. थोडंसं कमबॅक इथे दोस्ती स्पोर्ट्स विगर टीमला मात्र करावं लागेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं बॉल तयार आहे. महेश फडके व्हेरी फर्स्ट बॉल आहे. टॅप केलाय. टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जातं. सन्मान दिलाय बॉलला. जाग्यावरती डिफेन्सिव्ह फटका. बॅटर आपण कल्पेश भोपीला स्ट्राईक एंड वरती पाहताय. डिफेन्स करण्याव्यतिरिक्त पर्याय नव्हता कारण बॉल तितका चांगला आहे. बॉल त्या कॅलिबरचा होता. त्यामुळे फक्त आणि फक्त जाग्यावरती ठेवलं आणि इथे निर्धाव चेंडू डॉट बॉलची मात्र सांगत झाली आहे. 29 रन धावफलक्यावरती आहेत. फिल्डिंगची विवरचना पूर्णपणे फैलावण्यात आली आहे. 5 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन लॉंग ऑफ. काऊ कॉर्नरला फिल्डर पाहता. मिड विकेटला पाहताय. थोडासा गुटप्पाचा होता. ऑन द राईज ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लाऊडली अपील तिथे झाली आहे. परंतु हा बॉल देखील आलाय डॉट. कमालीची गोलंदाजी. खूप चांगला चेंडू अगदी हाताळलाय तो बॉलर महेश फडकेनं. दोन्ही बॉल अगदी चांगले टाकलेत. दोन्ही बॉलवरती धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल येतात. थोडासा प्रेशर इथे क्रिएट होत चाललाय तो बॅटर कल्पेश भोपीवरती. समोर अगदी चांगली बॅटिंग चालू आहे अजय भगत कडून. अजय भगतला स्ट्राईक एंड वरती आणण्याचा प्रयत्न इथे करायला हवाय. अजित भगत आहे स्ट्राईक एंडला. वन मोर डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू. कमालीची बॉलिंग. खूप चांगली गोलंदाजी. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज आपण नेहमीच पाहतो टेनिस क्रिकेटमध्ये सरळ ठरत असतात. टप्पा पडल्यानंतर त्यांचा बॉल आपोआप बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. ही खासियत आहे. नॅचरल स्विंग हा लेफ्ट आर्म गोलंदाजाला नेहमीच असतो आणि त्या स्विंगचा फायदा इथे घेत असताना महेश फडकेला आपण पाहताय. ओ यावेळेला बॅटच्या मधोमध फटका दमदार पॉवरफुल बिग ब्लास्ट षटकार. तीन बॉल अंतिम टाकले होत्या. अप्रतिम इथे टाकले होते बॉलर महेशनं. परंतु त्यानंतरचा एक बॉल थोडासा ओव्हर पिच मिळाला आणि त्याच्यावरती पूर्णपणे बरसला तो बॅटर इथे कल्पेश भोपी. 6 रन्स मिळालात आणि 6 नंतर संघ मात्र पोहोचेल तो 35 या धावसंख्येवरती. 35. 35 धावा धावफलक्यावरती आहेत. या षटकातील अद्यापही 2 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. अंतिमचे 2 बॉल आहेत. 35 रन धावफलक्यावरती. या षटकामध्ये थोडासा बॅकफुटवरती दास चालला होता कल्पेश भोपी आणि रिडगर संघ. परंतु त्यानंतर चौथ्या बॉलवरती 6 लगावला. हा 5वा आहे. प्रचंड वेग होता. बॅट फिरण्या अगोदर बॉल विकेट किपरकडे विसावला आहे. का प्रचंड वेगानं फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी इथे मात्र फेकली आहे ती बॉलर महेश फडकेनं आणि हा 5वा बॉल देखील डॉट येतोय. 5 बॉलचा खेळ या षटकातील झाला. त्यामधले 4 डॉट बॉल फेकल्यात. अप्रतिम क्वालिटी बॉलिंग इथे आपण पाहताय. ते बॉलर महेश फडकेची निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. अंतिमचा एक बॉल आहे. 35 धावा आहेत धावफलक्यावरती. थोडंसं चाचपडतो स्ट्रगल करतोय कल्पेश. शॉर्ट ऑफ लाईन होता. यावेळेला देखील पुलचा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. टायमिंग जुळत नाहीये. आणखीन एक डॉट आलाय. तिसरं षटक संपलं. या षटकामध्ये गुड कमबॅक केलंय ते बॉलर महेश फडकेनं. धावा दिल्या त्या फक्त 6. 3 षटकाचा संपलाय खेळ आणि बॅटिंग करणारा शौर्य 11 रिडकर संघ पोहोचला तो 35 धावसंख्येवरती. मध्ये घेऊन जा.
षटक संपलेत आणि धावा फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 35. लगभग 12 पॉईंटच्या सरासरीनं 12च्या सरासरीने या धावा आतापर्यंत बनवण्यात आल्यात. तर शौर्य 11 रिडगर टीमच्या माध्यमातून पहिलं षटक अक्षय पाटीलनं फेकलं होतं. 16 रन्स दिल्या, 1 विकेट मिळवली होती. त्यानंतर दुसरा बॉल साहिल पाटील आला. साहिलनं 13 रन्स दिल्या, 1 विकेट मिळवली होती. परंतु तिसऱ्या गोलंदाजानं धावा गतीवरती पूर्णपणे ब्रेक लावलाय. महेश फडके त्यानं फक्त 6 धावा खर्च केल्यात. विकेट त्याला मिळाले नाही आहे, परंतु इकॉनॉमिकल बॉलिंग त्याची राहिली आहे. आणि चौथ्या षटकासाठी बॉलर अनिकेत फडके येतोय, चौथा गोलंदाज आहे. चला नेक्स्ट मॅचसाठी आम्ही विनंती करतोय तामसई आणि त्यानंतर दुंद्रेपाडा या दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल असेल की इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करण्यासाठी इथे या. तामसई आणि दुंद्रेपाडा. हा चेंडू अनिकेत शॉर्ट ऑफ लेंथ होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. शपल झाले होते, थोडसा रूम क्रिएट करू खेळण्याचा प्रयत्न आणि ते निर्धाव चेंडूची डॉट बॉलची मात्र आपण सांगता पाहताय. अजित स्ट्राईक एंड वरती, अजित भगत आणि त्यानंतर मग कल्पेश भोपी हे मिडल ऑर्डरची मध्या फळीची जोडी मात्र मैदानावरती ती रिडगर टीमची. आणि पहिला बॉल मात्र डॉट फेकला, तो बॉल अनिकेत फडकेनं. 35 धावा धावफलकावरती आहेत. अंतिमचे 2 षटक बाकी आहेत. 2 षटकामध्ये हाणामारी मात्र व्हायला पाहिजे. थोडंसं स्पीडअप करा, कारण खूप वेळ आपण दबडताय. ओर द विकेटनं त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र टायमिंग होत नाहीये. पंचांचा 22चा इशारा होतोय. 22च्या स्वरूपात एक सिंगल रन इथे मिळेल ती रिडगर संघाला आणि संघ मात्र पोहोचेल तो 36 या धावसंख्येवरती. 36 धावा धावफलकावरती आहेत. दोन्ही फटके अगदी त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न इथे केलाय. दोन्ही बॉलवरती अपयश त्याला मिळालंय. रन्स मात्र फक्त 1 मिळाले, ती देखील 22च्या सहाय्याने स्ट्राईक रोटेट झाली. कल्पेश भोपी आला तर स्ट्राईक एंडला 36 धावा धावफलकावरती आहेत. दोन्ही बॉलवरती चांगली गोलंदाजी अनिकेत फडके याने इथे केली आहे. तिसरा बॉल आहे अनिकेत, हा देखील शॉर्ट ऑफ लेंथ होता. मागच्या बाजूला बॅटकटच्या सहाय्याने चालला. शॉर्ट फाईन कडे बॉल जात असताना इथे एक सिंगल आणखीन मिळेल. सिंगल धावा आता महत्वाच्या आहेत, परंतु आता सिंगल डबल्स धावांपेक्षा मोठ्या फटक्यांना प्राधान्य इथे द्यायला हवंय त्या बॅटिंग करणारा रिडगर टीमना. एक सिंगल नंतर धावा धावफलकावरती 37 लागला, 37. या षटकातील काही चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. अनिकेत ओर द विकेट. हा फटका सरळ बाटा ड्राईव्ह केला फिल्डरकडे, प्रयत्न तिथे केलेत, प्रयत्नांना 100%, परंतु बॉल सीमारेषा पार. एफर्ट कमिटमेंट चांगली होती, परंतु बॉल अडवता आला नाही. बॉल सीमारेषा पार, हा चौकार. सौरभ पाटील तिथे फिल्डर होते, थोडीशी मिसफिल्ड झाली आहे. प्रयत्न चांगले होते, डाईव्ह देखील टाकली, परंतु बॉल अडवता आला नाही. 4च मिळाला. 4 नंतर 41 वरती संघ मात्र पोहोचला. काही बॉलचा खेळ बाकी आहे. ओव्हर द विकेट बॉल तयार आहे. यावेळेला ऑन साइडला खेळलाय, गॅपमध्ये फटका मिड विकेट कडे येत असताना एका हाताने अडवण्याचा प्रयत्न, दुसरीचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव इथे चेक केली जाईल. पंचांचा निर्णय सॉफ्ट डिसिजन आलाय बाद, परंतु तिसऱ्या पंचाची मागणी त्याने इथे केली आहे. तिसरे पंच चेक करा स्क्रीनवरती. तिसरे पंच निर्णय देण्यासाठी अगदी धावत आलेत. क्लोज कॉल आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव ठरली आहे महागडी आणि रनआउटच्या स्वरूपात बॅटर इथे झालाय बाद. सन्माननीय विशालजी चौधरी साहेबांना, आमच्या अतिथी मान्यवरांना आमची विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष आणि हार्दिक स्वागत करतोय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विलास भोपी. धावा धावफलकावरती 42 पाहायला मिळतात. अंतिमचा या षटकातील एक बॉल आहे, शेवटचा बॉल चौथ्या षटकातील बाकी आहे. विलास भोपी स्ट्राईक एंड वरती आहे. अनिकेत यावेळेस सौर्ध विकेटने तयार आहे.
पहिला बॉल खेळत असताना या जडवाली यॉर्कर इथे पाहायला मिळतोय. समोर खेळला लॉंग ऑन कडे, रन्स इथे सिंगल, एकच धाव मिळेल. शेवटचा बॉल अगदी चांगल्यारीत्या टाकला तर अनिकेत फडके या बॉलरनं. चौथ्या षटकाची झाली समाप्ती. 4 ओव्हरचा संपलाय खेळ आणि बॅटिंग करणारा रेडगर संघ मात्र पोहोचला तो 43-43 या धावसंख्येवरती. शेवटचं देत ओव्हरचं षटक बाकी आहे. बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती ती तयार आहे. निकेश फडके शेवटचा बॉलर. 5 षटक 5 बॉलर हा स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम आहे. 5वा फ्रेश गोलंदाज निकेश आलाय राऊंड स्टम्प्सनं. पहिला बॉल आहे, सरबाटा ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफला 1 रन इथे मिळते. विलास एक धावेनं स्ट्राईक रोटेट करत असताना आपण पाहिलंय. एक नंतर संघ मात्र पोहोचलाय तो 44 या धावसंख्येवरती. 5 षटकांची मॅच, 44 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 बॉलचा अंतिमचा खेळ मात्र बाकी आहे. इथे मात्र मोठ्या फटक्याचा प्रयत्न करायला हवा. सिंगल डबल्स धावांना प्राधान्य देणं थोडंसं मित्र म्हणून अवॉइड करायला पाहिजे, बंद करायला पाहिजे आणि इथे मोठ्या फटक्यासाठी चान्स घ्यायला हवाय. हो, प्रचंड वेग होता यावेळेला. निकेश फडके बॉलिंग ट्रॅक वरती आहे. तेच तरार गोलंदाज आहे. हा चेंडू वेगानं रिलीज केला. बॅट अँड बॉलचा कोणताच कनेक्शन होत नाहीये. निर्धाव चेंडू डॉट बॉल मात्र पडलाय. चांगली गोलंदाजी आपण पाहताय. 2 बॉल झाले 4 चेंडूचा. अजूनही या षटकातील खेळ मात्र बाकी आहे. राऊंड द विकेट. निकेश फुल टॉस होता परंतु बॅटवरती आला नाहीये. डिरेक्ट हिटचा प्रयत्न, डिरेक्ट हिट देखील झाला नाहीये. डिरेक्ट हिट झालं असतं तर काम तमाम होतं. स्ट्राईक एंडवरच्या खेळाडू अर्थातच कल्पेश भोपी या भरपूर डॉट बॉल खेळला. 1 षटकार त्याच्या बॅटमध्ये जरूर आलाय परंतु 1 2 3 4 5 6 7 डॉट बॉल खेळलाय तो. कमी स्ट्राईक रेटनं बॅटिंग मात्र केली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो एक फायटिंग टोटल पर्यंत फक्त आणि फक्त इथे रेडगर संघ मात्र वाटचाल करतोय. 44 लागले धावा धावफलकावरती. अंतिमचे काही चेंडू बाकी आहेत. समोर खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑन कडे बॉल आला. 1 सिंगल, डबलचा कॉल घेतला नाहीये कारण शेवटचे 2 बॉल इथे आपण पाहताय विलास भोपी यांचा खेळण्याचा प्रयत्न असावा. 45 धावा फलकावरती लागल्या. 2 चेंडूचा अंतिमचा खेळ मात्र बाकी आहे. 45 धावसंख्येवरती संघ मात्र पोहोचला. 2 बॉलवरती एका दुसरा मोठा फटका येणं अपेक्षित आहे. एक फायटिंग टोटल 50+ धावा बनवणं इथे रेडगर टीमला गरजेचे आहेत. राऊंड द विकेट ना फुल टॉस मिळाला. टायमिंग झालं नाहीये. गुड कॅच. महेश फडके आहेत तिथे. एक चांगला झेल कॅरी केला आणि आणखीन एक खेळाडू तंबूमध्ये. शेवटचा अंतिमचा 1 बॉल इथे बाकी आहे. स्ट्राईक एंड वरती आयुष भोपी आलाय आणि अंतिमचा शेवटचा बॉल खेळण्यासाठी टार्गेट सेट करणारा चेंडू आहे. किती धावांचं टार्गेट इथे उभं राहील. शेवटचा बॉल आहे. आयुष खोदून काढला अक्षरशः बॉल. खूप चांगला बॉल होता. लॉंग ऑन कडे खेळला. फिल्डिंग काय कमालीची आहे. जाग्यावरून थ्रो विकेट किपर कडे केला परंतु इथे रन्स 2 मिळाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. शेवटच्या बॉलवरती मिळते ती डबल धाव. पहिल्या इनिंगचा इथे संपलाय खेळ. 5 षटकांचा झालाय खेळ. 30 बॉल आणि 30 बॉलमध्ये रन्स इथे बनवलात बॅटिंग करणारा शौर्य 11 रेडगर टीमनं द्या 47 आणि 30 बॉलमध्ये आता सेकंड इनिंग मध्ये सेकंड बॅटिंग करत असताना दोस्ती स्पोर्ट्स विगर टीमला 30 बॉलमध्ये 48 धावा करायच्या चेस. 30 बॉल 48 रन टू विन
ज्योती स्पोर्ट्स वीगर टीम. त्यानंतर मग टॉस आपण करणार आहोत. टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. हरीश पाटील सर या आपण. सन्माननीय हरीशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते, हरीशजी पोपी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस या मॅचचा करतोय. एका बाजूला संघ जय वाघोबा तामसई आणि दुसऱ्या बाजूला जर्मन क्रिकेट संघ धुंद्राई, अशी बिग फाईट पाहायला मिळेल. सन्माननीय हरीशजी पोपी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस इथे केला जातोय तामसई आणि धुंद्राई यांच्या दरम्यान. धुंद्राई टीमने इथे कॉल केलाय, टेल मागितलाय आणि स्टेल पडलाय. निर्णय काय? डिसन पेंडिंग आहे. 2 मिनिटात आमच्यापर्यंत येऊ द्या. टॉस इथे धुंद्राई टीमने जिंकलाय. निर्णय पेंडिंग ठेवला. 5 षटकांची मॅच. 5 षटकासाठी 5 फ्रेश बॉलर वापरणं हा स्पर्धेचा नियम. त्यानंतर मग कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा देखील स्पर्धेचा नियम आहे. और टू कॉम्बॉक्स मनोहर पाटिल सर. बहुत बहुत शुक्रिया शुभम. तमाम दर्शकों का, सभी खिलाड़ियों का, सभी कप्तानों का तहे दिल से स्वागत है दोस्तों. जिन जिन दर्शकों ने यहाँ पर अपनी उपस्थिति दिखाई है सभी का हम स्वागत करते दोस्तों. रात में अक्सर वही जागता है जो प्यार में हारा हो या फिर प्यार का मारा हो, लेकिन ये प्यार के दीवाने नहीं, यहाँ पर क्रिकेट के दीवाने. सभी का तहे दिल से स्वागत है. और इसी बीच प्रणवीर टूर्स एंड ट्रैवल्स के मालिक सन्माननीय प्रणव जी भूपी रिडगर, उनका भी प्रणय जी भूपी रिडगर, इनका भी यहाँ पर आगमन होता है. उनसे भी गुजारिश करेंगे आइए हमारे मंच के ऊपर. आपका भी तहे दिल से स्वागत है. मुकाबला जारी है दोस्तों. एक तरफ शौर्य 11 रिडगर, दूसरी तरफ दोस्ती 11 वीगर क्रिकेट टीम के बीच में ये लड़ाई, ये मुकाबला. पहली बल्लेबाजी करी थी रिडगर टीम ने, 47 रन जोड़े और 48 रनों का है टारगेट. आज के दिन इस विकेट के ऊपर रन बनते हुए हमने देखे. रन बने नहीं, रन बहे हैं पानी की तरह. लेकिन इस बार इस मुकाबले की यदि बात करेंगे तो 48 की दूरी है. 2 बल्लेबाज जो मैदान के अंदर मौजूद है. दोस्ती स्पोर्ट्स वीगर क्रिकेट टीम जिनके इर्द गिर्द पूरी बल्लेबाजी घूमती है. वीगर क्रिकेट टीम के अक्षय पाटिल और राकेश फड़के. अच्छा मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ. हमारे अजीज जो मेरे दिल के काफी करीब है, आतिश हरड भी इस टूर्नामेंट को एंजॉय करते हुए, उनका भी तहे दिल से स्वागत है दोस्तों. अच्छा मुकाबला चलेगा. बीच मैदान के अंदर हम देख सकते हैं 48 का टारगेट है. जिस तरीके से आज का पूरा दिन घटा है, पूरी रात घटी है, यहाँ पर अंतिम गेंद के ऊपर फैसले मुकाबले के होते हैं. मैदान के अंदर हम जरूर जाएंगे दोस्तों. 48 रनों का टारगेट है मैदान में. अच्छा मुकाबला चलेगा. ग्रामस्थ मंडल ट्रॉफी धुंद्राई 2026 हम एंजॉय कर रहे हैं. एक बार फिर से गुजारिश होगी सन्माननीय प्रणय जी भूपी, प्रणवीर टूर्स एंड ट्रैवल्स के मालिक, हमारे लाडले आयोजक सुदर्शन किरण आपको प्यार से न्योता दे रहे, आमंत्रण भेज रहे. आइए मंच के ऊपर. आपका भी तहे दिल से स्वागत है. 30 गेंदे 48 की दूरी. मुकाबला कैसा बनेगा? क्योंकि शौर्य 11 रिडगर क्रिकेट टीम का मुकाबला मैंने विगर के मैदान के ऊपर देखा था. अच्छी गेंदबाजी, आक्रमण वाली ये टीम है, लेकिन इस बार किस प्रकार से रणनीति अपनाएंगे ये भी देखने वाली बात है. दूसरी तरफ बात करेंगे राकेश फड़के, अक्षय पाटिल की. आमतौर पर उनका नेचुरल गेम हमेशा से ही आक्रामक रूप अपनाते हैं, लेकिन इस बार किस प्रकार का रवैया होगा ये भी देखने वाली बात बनेगी. दोनों टीम को ढेर सारी शुभकामनाएं. सैंडी भाई पालकर इशारा करते हुए लेट्स प्ले गेम ऑन. गेंदबाज अमित भोपी पहली गेंद लेकर राउंड द विकेट से, ओवर द विकेट से. दोस्तों माफ करना, खिलाड़ी मौजूद है, फंस चुके हैं राकेश फड़के. पहली गेंद
पहला विकेट शौर्य 11 रिटगर के नाम, यह पहली सफलता। अपने आप को रोक नहीं पाए राकेश, लॉन्ग ऑफ को क्लियर करने की कोशिश थी, लेकिन अच्छा कैच लपका। पहला खिलाड़ी मैदान के बाहर लौटा। अब नया खिलाड़ी इनेट नंबर 3 वैभव पाटिल सर। साझेदारी की सख्त जरूरत है। ऐसा नहीं है कि 47 बने 48 के ऊपर हार मानेगी रिटगर टीम। लड़ने वाली टीम है, संघर्ष अब शुरू हो चुका है। यहाँ पर मेहनत करनी पड़ेगी इस मुकाबले को जीतने के लिए, लेकिन सामने दोस्ती स्पोर्ट्स वीगर टीम है जो आमतौर पर बड़े स्ट्रोक के लिए अटैकिंग गेम के लिए जानी जाती है, लेकिन किस प्रकार से रवैया अपनाएंगे। अच्छा मुकाबला चलेगा, दोनों टीम को ढेर सारी शुभकामनाएं। गेंदबाज तैयार, एक बार फिर से दाएं हाथ से, बाएं हाथ से माफ करना अमित। आड़ा बल्ला जरूर घुमाया था, अंपायर को शक की निगाह से देखा था वैभव पाटिल सर। इन्होंने सैंडी भाई पालकर बताया था कि ये कौन बनाती हुई आपको छोड़ती हुई गेंद विकेट कीपर विलास भोपी के हाथों में थमती हुई। अच्छी गेंदबाजी, पहली गेंद के ऊपर सफलता, दूसरी गेंद डॉट है, खाता अब तक खुला नहीं। अगली गेंद, तीसरी गेंद, बड़े स्ट्रोक की कोशिश जरूर हुई थी, पीछे खिलाड़ी मौजूद है, आखिरकार खाता खुला। दोस्ती स्पोर्ट्स वीगर टीम का 48 का पीछा कर रही है बीच मैदान के अंदर। पहले दौर का ये तीसरा मुकाबला हम मैदान के अंदर देख पा रहे। घड़ी की ओर हम यदि नजर डालेंगे तो 11:26 अभी तक हो चुके। अच्छा मुकाबला मैदान के अंदर चलता है। अब 1 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर दोस्ती स्पोर्ट्स वीगर 48 का पीछा करते। थोड़ा सा सलाह मशवरा किया जा रहा है। विलास भोपी जो इस टीम के सबसे सीनियर खिलाड़ी है, अनुभवी खिलाड़ी है, थोड़ा सा सलाह मशवरा करते हुए गेंदबाज के साथ। गेंदबाज अमित भोपी इस ओवर की चौथी गेंद लेकर चलेंगे। सामने होंगे अक्षय पाटिल, जिसके नाम से टीम जानी जाती है, दोस्ती स्पोर्ट्स वीगर टीम। चौथी गेंद लेकर तैयार। अच्छा स्ट्रोक है, पीछे खिलाड़ी मौजूद। अक्षय की जान थोड़ी सी हलक में थी, गेंद जाएगी मिड विकेट बाउंड्री के बाहर। अक्षय के बल्ले से यह पहला छक्का। मच जिसकी तलाश थी, बड़ा स्ट्रोक चाहिए तो बड़ा स्ट्रोक आया दोस्ती स्पोर्ट्स वीगर क्रिकेट टीम के लिए। अग्रिकोली टूर्स एंड ट्रेवल्स के सम्मानीय प्रणय जी भूपी हमारे मंच के ऊपर तशरीफ ला रहे हैं, उनका भी तहे दिल से शुक्रिया। मैदान के अंदर हम जरूर लौट चलेंगे। इस गेंद के ऊपर कोई नंबर नहीं आया। हर एक छक्के के लिए 200 रुपए का इनाम है। राजेश जी फड़के, केबल इंटरनेट सर्विस के राजेश जी फड़के, इनके ओर से विकेट टीम के बल्लेबाजों के लिए हर एक छक्के के लिए 200 रुपए का इनाम है। टीम की रन संख्या बनी है टोटल 7 रन। यह अच्छा स्ट्रोक है, क्लियर करेंगे पॉइंट को। गेंद जाएगी सीमा पार चौका। अच्छा स्ट्रोक खेला था अक्षय ने। पहले ओवर की भी समाप्ति, और पहले ओवर की समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 1 विकेट के नुकसान के ऊपर 11 रन। यू सो मच। पहला ओवर हमने देखा, पहली गेंद के ऊपर राकेश का विकेट, उसके बाद अक्षय का छक्का हमने देखा, अक्षय का चौका हमने देखा। अक्षय खेल रहे व्यक्तिगत 10 पर, और टीम की रन संख्या टोटल है 11 रन। 48 का पीछा किया जा रहा है बीच मैदान के अंदर। दोस्ती स्पोर्ट्स वीगर क्रिकेट टीम के सपोर्ट में हमेशा से इस टीम का साथ उनका रहा है। सम्मानीय सुनील दत्ता पाटिल भी इस टूर्नामेंट को एंजॉय करते हुए, उनका भी तहे दिल से शुक्रिया। पहले ओवर की समाप्ति, 11 रन आए पहले ओवर में। दूसरे ओवर लेकर, दूसरे पावर प्ले का ओवर लेकर मैदान के अंदर मौजूद है नरेश पाटिल।
सामने बल्लेबाज होंगे वैभव पाटिल सर, जो तीसरे नंबर के खिलाड़ी हैं। बिल्कुल पढ़े लिखे इंसान, और यहाँ पर क्रिकेट के प्रति वो प्यार होता है, वो मोहब्बत, वो लगाव जरूर हर एक टूर्नामेंट में दिखते। दोस्ती स्पोर्ट्स वीकर के माध्यम से अच्छे बल्लेबाज है, अच्छे इंसान है और अच्छी बल्लेबाजी करना जानते हैं। लेकिन इस स्तर के ऊपर, जिस मंच के ऊपर आप मौजूद है, राजेश जी फड़के, इनकी ओर से 200 का इनाम है छक्के के लिए। गेंदबाज तैयार, नरेश, ये अच्छी गेंद है, सामने से चकाने की कोशिश है, लेकिन अंपायर का इशारा आया कि ये गेंद ज्यादा घूमी। अंपायर सुनील तांडल सर, इनका इशारा आता बा कि ये गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई। बैटिंग टीम रिव्यू, तीसरे अंपायर की मांग की जा रही है, तो बिल्कुल यहां पर चेक करेंगे। गेंदबाज के एक्शन के ऊपर संदेश देता जा रहा है, जो गेंद डिलीवर हुई उसको भी यहां पर चेक कर रहे हैं। बिल्कुल इट इज अ फेयर डिलीवरी। गेंदबाज के एक्शन के ऊपर बिल्कुल ऑब्जेक्शन है। थ्रो गेंदबाजी बिल्कुल बर्दाश्त नहीं होगी। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे दोस्तों। टीम की रन संख्या बनी है टोटल 12 रन। यह गेंद बल्ले का बाहर किनारा, खिलाड़ी मौजूद, एक ही रन है। रिस्की रन था, चिकी सिंगल जिसे बटोरा अक्षय पाटिल, वैभव पाटिल सर। मैदान के अंदर हम जरूर देख सकते हैं एक रन का इजाफा होता है। 48 रनों का पीछा किया जा रहा है। अच्छी गेंदबाजी पहले सत्र में देखने को मिली। अंतिम क्षणों में निकेश फड़के ने आकर रन बचाए थे, 4 रन दिए थे सिर्फ, और एक सफलता उनके नाम के ऊपर ही थी। अक्षय महंगे साबित हुए थे, 16 आए थे। दूसरे ओवर में साहिल ने 13 खर्चे थे, लेकिन उसके बाद महेश फड़के, अनिकेत फड़के और निकेश फड़के, तीनों ने जमकर रोका था शौर्य 11 रेड टीम को। अगली गेंद फेंकने के लिए तैयार नरेश पाटिल। पटकी भी ये गेंद थी, तीर की तरह सीधी निकली। अक्षय ने अंपायर को शक के निगाह से देखा था। डॉट गेंद की समाप्ति होती है। हर डॉट गेंद आपके ऊपर दबाव बनाएगी, और यही हो रहा है मैदान में, क्योंकि पिछले कई सारे मुकाबले हम देख पा रहे हैं, जब भी डॉट गेंद आती है बल्लेबाज अजीबोगरीब स्ट्रोक खेलने के चक्कर में अपने विकेट फेंक देता है। लेकिन अक्षय पाटिल अनुभवी है, क्या अनुभव का फायदा उठा पाएंगे दोस्ती स्पोर्ट्स वीकर के लिए। अच्छा स्ट्रोक है, क्या कमाल की है बल्लेबाजी। गेंद जाएगी सीमा पार, अक्षय के बल्ले से ये दूसरा छक्का। तो इससे भी सम्मान्य दशरथ दादा खारोटकर, डीके भाई, इनसे भी हम गुजारिश करेंगे, आइए आप हमारे मंच के ऊपर। आपका भी तहे दिल से स्वागत है। सभी का टूर्नामेंट के लिए योगदान जरूरी है। आपका प्यार, आपकी मोहब्बत, आपका लगाव इस टूर्नामेंट के ऊपर ग्रामस्थ मंडल ट्रॉफी धुंधरा में ऐसे ही बना रहे। सभी का मैं स्वागत करता हूं। अगली गेंद रिवर्स अटेम्प्ट किया था अक्षय ने, इस बार चूके। डॉट गेंद की समाप्ति होती हुई। अच्छा ओवर यदि घट रहा है, एक छक्का नजरअंदाज करेंगे तो इस ओवर में अब तक 8 रन आए, 4 गेंदें डिलीवर करी है नरेश पाटिल ने। टीम की टोटल रन संख्या की बात करेंगे तो 19 रन बने। 48 का पीछा किया जा रहा है दोस्ती स्पोर्ट्स वीकर के माध्यम से। इस ओवर की अगली गेंद नरेश पाटिल एक बार फिर से तैयार, बाएं हाथ का गेंदबाज। कमाल का यॉर्कर, कमाल का ये यॉर्कर था। पूरी तरीके से कोई इस सवाल का जवाब नहीं था अक्षय पाटिल के पास। डॉट गेंद की समाप्ति होती हुई। जबरदस्त क्रिकेट दोनों छोर से किया जा रहा है। अच्छी बल्लेबाजी हो रही है, अच्छी गेंदबाजी हो रही है, अच्छा क्रिकेट देखने को मिल रहा है, और सभी दर्शकों की निगाह है मैदान के अंदर है। अच्छा मुकाबला चलता हुआ। 48 रनों का टारगेट था। पहले ओवर में रन आए थे 11, और इस ओवर की बात करेंगे अब तक 8 रन आए। अंतिम गेंद इस ओवर की अक्षय पाटिल के लिए। पटकी भी गेंद, ताकत भरपूर जो कि थे अक्षय ने, टाइम नहीं कर पाए। पीछे मिड विकेट से खिलाड़ी दौड़ता हुआ आएगा, अक्षय ने सीधा मना कर दिया। स्ट्राइक चाहते अक्षय। 2 ओवर की समाप्ति। 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं 20, आने वाली गेंदें बचेगी 18, और जीतने के लिए जरूरत है 28 रनों की आवश्यकता।
थैंक यू सो मच। 2 ओवर की समाप्ति हुई। पहले ओवर में आए 11, दूसरे में आए 9। टीम की रन संख्या टोटल बनी है 20। 1 विकेट के नुकसान के ऊपर पहली गेंद के ऊपर राकेश ने अपना विकेट खोया था। दोस्ती स्पोर्ट्स बिगर क्रिकेट टीम थोड़ी सी हावी जरूर है, लेकिन इस तरीके के हालात, इस तरीके की परिस्थितियां हमने कई बार क्रिकेट में देखी है। अंतिम गेंद तक जब मुकाबले जाते हैं मजा आता है मुकाबले में। 18 गेंदें जीतने के लिए 28 की दूरी अब भी पार करनी है। गेंदबाजी के लिए आएगा गेंदबाज तीसरे नंबर का कल्पेश भोपी। ऊंचे लंबे कद के खिलाड़ी जरूर है, सामने उतने ऊंचे लंबे कद का खिलाड़ी अक्षय पाटिल। अक्षय की बात करेंगे जिन्होंने 2 छक्के दिखाए अब तक, 1 चौके की मदद से 17 रनों का योगदान है अपनी टीम के लिए। टीम की टोटल रन संख्या है 20 रन। गेंदबाजी के लिए गेंदबाज कल्पेश तैयार। 18 गेंदे और 28 की दूरी। रफ्तार 30 गेंद के ऊपर, लेकिन दिशाहीन। जिस तरीके से पंचाओं में उड़ने के लिए अपने पंख खोलता है, उसी तरीके से अंपायर ने अपनी बाहें खोली और हमें दिखाया कि यह गेंद खराब है। सैंडी पालकर सर के वाले बिल्कुल जब भी मैदान के अंदर होते किसी को कुछ टेंशन लेने की आवश्यकता होती नहीं है। अच्छे इंसान है, अच्छी तरीके से अंपायर की भूमिका निभाते हुए सुनील तांडेल सर बेलवली उनका साथ निभाते हुए। ये खराब गेंद है। जिस तरीके से गेंदबाजी हो रही है, उनके पैरों को टारगेट करने की कोशिश है, बॉडी लाइन गेंदबाजी करने की कोशिश है, लेकिन इस बार दिशाहीन। लगातार 2 गेंदें वाइड आई, समीकरण इससे बदल जाएगा। 18 गेंदें और जीतने के लिए 26 रनों की अभी भी आवश्यकता। 48 रनों का टारगेट था, 22 रन बने। अक्षय पाटिल मौजूद है, सेट है अक्षय। स्ट्राइकर इनके ऊपर। अगली गेंद कल्पेश तैयार। बल्ले का किनारा नियंत्रण में बिल्कुल नहीं थे, लेकिन रिजल्ट उनके हक में आया, पक्ष में आया। गेंद सीमा पार चौका। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे दोस्तों। इस गेंदबाज है तैयार कल्पेश। सीधे बल्ले से खेला, गैप में गेंद है, खिलाड़ी मौजूद। इससे मौका बनेगा शौर्य 11 रिडगट टीम के लिए। सबसे बड़ी मछली जाल में फंस चुकी है अक्षय पाटिल गोल्स। नहीं, संजीवनी देकर चला जाएगा शौर्य 11 रिडगट टीम के लिए। अब मुकाबले में क्या वापसी हो सकती है। इस ओवर की 2 गेंदें गुजर चुकी है। अनिकेत फड़के आएंगे, चौथे नंबर के खिलाड़ी। कुल रन संख्या बनी है स्कोरबोर्ड के ऊपर 26 बने। 22 रनों की अभी भी आवश्यकता है। आने वाली 16 गेंदें और 22 रनों की जरूरत। अब वैभव पाटिल, इनकी जिम्मेदारी बढ़ जाती है मैदान में। उम्मीदों का बोझ लेकर चलेंगे, लेकिन अनिकेत होंगे सामने। अनिकेत से यही सलाह मशवरा होगा कि यदि गेंद आपके स्लॉट में मिलती है तो उसको सीमा पार पहुंचाना है। क्या रणनीति अपनाएंगे। अच्छा मुकाबला मैदान के अंदर चलता है। अब चौथे नंबर के ऊपर उतरे वैभव पाटिल सर। इनके बल्लेबाजी विश्लेषण हम देखेंगे। 3 गेंदें खेली है, पहली डॉट खेली थी, उसके बाद लगातार 2 सिंगल। सोच सही थी, अक्षय सेट थे, अक्षय को स्ट्राइक देने की कोशिश थी, लेकिन अब जिम्मेदारी कौन उठाएगा दोस्ती स्पोर्ट्स बिगर टीम के लिए। 16 गेंदें जीतने के लिए 22 की दूरी। एक और वाइड आई है, एक्स्ट्रास के रूप में रन मिल रहे हैं। रफ्तार है, पेस है खिलाड़ी के पास, गति है इस खिलाड़ी के पास, लेकिन दिशा पर नियंत्रण नहीं है। और इसी का नतीजा ये तीसरी वाइड आई इस ओवर की। टीम की रन संख्या 1 से बढ़ती हुई, रन बने हैं टोटल 27 जीतने के लिए 21 की आवश्यकता। हर एक चक्के के लिए राजेश जी फड़के, इनकी ओर से 200 रुपए का इनाम है। गेंदबाज तैयार, ओवर द विकेट से अगली गेंद आएगी कल्पेश भोपी।
आउटफील्ड तेज है, गेंद रुकेगी नहीं, गेंद जाएगी सीमा पार, चौका। तीस के ऊपर पारी पहुंच चुके, जीतने के लिए 17 की जरूरत है। दोस्ती ग्रुप दुंदराई दुंदरेपाड़ा और तपस्या फार्म हाउस के ओनर सन्माननीय परेश जी उलवेकर, इनसे हम बिल्कुल हमारे मंच के ऊपर मौजूद है, उनका भी तहे दिल से स्वागत है। गेंदबाज तैयार, ओवर द विकेट, अच्छी गेंद थी, इस बार बीट किया खिलाड़ी को, अनिकेत है स्ट्राइकर एंड के ऊपर, डॉट गेंद की समाप्ति होती हुई। जीतने के लिए 17 रनों की अभी भी आवश्यकता है। इस ओवर की बात करेंगे, अभी भी 2 गेंदों का आना बाकी है, 14 गेंदें और जीतने के लिए 17 रनों की है जरूरत। शौर्य 11 रिटगर दोस्ती स्पोर्ट्स वीगर के बीच में यह मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। कौन जीतेगा बाजी, कौन जीतेगा मुकाबला, पहले दौर का यह तीसरा मुकाबला है। तेज गेंद करी थी, बिल्कुल भौचक के रह गए बल्लेबाज, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। 13 गेंदें, जीतने के लिए 16 रनों की अभी भी आवश्यकता, थोड़ा सा फास्ट खेलना है। मैं गुजारिश करूंगा शौर्य 11 रिटगर टीम से, 11:41 हो चुके हैं और इस मुकाबले के बाद हमारे 3 मुकाबले अभी भी बैलेंस है। थोड़े से हम आपसे प्यार से गुजारिश करते हैं, अच्छा मुकाबला देखने को जरूर मिला है। अंतिम गेंदे बचेगी 13 गेंदे और जीतने के लिए 16 रनों की अभी भी आवश्यकता। गेंदबाज तैयार, कल्पेश भोपी स्ट्राइकर एंड के ऊपर, वैभव पाटिल सर। लोअर फुल टॉस थी, तेज रफ्तार से गेंद आई, पीछे खिलाड़ी मौजूद, मिलेगा केवल सिंगल। अब गेंदे बचेगी यहां से 12 और जीतने के लिए 15 रनों की अभी भी है जरूरत। की जा रही है, 12वें खिलाड़ी पानी लेकर जाना है आपको। बारह गेंदे, जीतने के लिए कंपलसरी 15 रनों की है जरूरत। अच्छा मुकाबला चलता है अब, ये ओवर काफी हद तक तय करेगा इस मुकाबले का नतीजा, इस मुकाबले का भविष्य, कि इस मुकाबले में आगे कौन बढ़ेगा और मायूस कौन होगा, सीधा घर को कौन लौटेगा। दोस्ती स्पोर्ट्स वीगर या फिर शौर्य 11 रिटगर टीम, दर्शकों की तादाद है दोनों टीम के सपोर्ट में और ग्रामस्थ मंडल दुंदराई का ये मुकाबला मैदान के अंदर हम देख पा रहे हैं। आज तीसरी रात है, ठंडी हवाएं मैदान के अंदर अभी भी चल रही है, क्या बात है, सुकून सा मिल रहा है। 12 गेंदे, जीतने के लिए 15 रन। चलो मुकाबला शुरू करना है, रिटगर टीम से मैं गुजारिश करता हूं मुकाबला तुरंत शुरू करना है आपको। 12 गेंदे और जीतने के लिए 15 रनों की अभी भी है जरूरत। वैभव पाटिल उनका साथ निभा रहे मैदान में, चौथे नंबर के खिलाड़ी अनिकेत फड़किया, अनिकेत ने 3 गेंदे खेली है, 5 का योगदान है और वैभव पाटिल सर 4 गेंदे खेली है, 3 रन उन्होंने बनाए 3 सिंगल की मदद से। जीतने के लिए 12 गेंदे और 15 रनों की कंपलसरी जरूरत। गेंदबाजी में तुषार भोपी है तैयार, पहली गेंद लेकर। राउंड द विकेट से ये गेंद एंगल बनाते भी, कौन बनाते भी, अंपायर का इशारा आएगा कि ये गेंद खराब है। 12 गेंदे 14 रनों की जरूरत है। क्या मुकाबला एक तरफा चलेगा या फिर कोई जादूगरी होगी रिटगर टीम से, कौन मुकाबला जीतेगा? अच्छी सोच है, अच्छी कोशिश है, शरीर से दूर रख रहे। 12 गेंदे 14, कट किया इस गेंद को, गैप में गेंद है, तेज आउटफील्ड, खिलाड़ी मौजूद है, दूसरे की कोशिश, अच्छे थ्रो की उम्मीद, अच्छा थ्रो भी आया, बैकअप ठीक ठाक है और 2 रन का इजाफा होता है। 11 गेंदे, जीतने के लिए 12 रनों की अभी भी है जरूरत। दोस्ती स्पोर्ट्स वीगर शौर्य 11 रिटगर के दरमियान यह मुकाबला चलता है। शांत स्वभाव से क्रिकेट चलता है, बिल्कुल शांत दिमाग से क्रिकेट चलता है, किसी को कोई जोखिम नहीं उठा रहे, रिस्क नहीं उठा रहे और इसका फायदा उठा रहे दोस्ती स्पोर्ट्स वीगर के बल्लेबाज। गेंदबाज तैयार, तुषार भोपी। 11 गेंदे, जीतने के लिए 12 रनों की जरूरत। अगली गेंद,
डॉट गेंद की समाप्ति होती हुई 10 गेंदे 12। हर डॉट गेंद दबाव बढ़ाएगी, एक और डॉट गेंद मजा आएगा मुकाबले में, और इसी तरीके के मुकाबले हम देखना चाहते हैं। 10 गेंदे बचेगी, 12 रनों की अभी भी जरूरत है। 2 विकेट के नुकसान के ऊपर टीम की रन संख्या बनी है। स्कोरबोर्ड के ऊपर हम नजर डालेंगे 36 बने। 10 गेंदे और जीतने के लिए 12 रनों की है आवश्यकता। वैभव पाटिल ऑन स्ट्राइक, राउंड द विकेट से गेंदबाज है तैयार। एक बार फिर से तुषार बोपी, गति में मिश्रण, विकेटों के पीछे जबरदस्त विलास बोपी की विकेट कीपिंग हम देख पा रहे। मुकाबले में मजा बरकरार है। 9 गेंदे जीतने के लिए 12 रनों की अभी भी आवश्यकता। कौन जीतेगा बाजी? अच्छी तरीके से इस मुकाबले में आगे बढ़ रही है शौर्य उलेन रिटगर, धीरे धीरे मुकाबले में लौट रही है। मजा आएगा मुकाबले में। 9 गेंदे 12 की आवश्यकता। तुषार निकल चुके अगली गेंद के लिए। इस तरीके के रन अब दिए नहीं जाते ग्रामीण टेनिस क्रिकेट में, बिल्कुल रन नहीं होगा। सैंडी पालकर सर बता रहे। डॉट गेंद के समाप्ति होती हुई क्या मुकाबला बना है दोस्तों। 8 गेंदे और जीतने के लिए 12 रनों की अभी भी जरूरत है। कुछ डॉट गेंदे खेली वैभव पाटिल, पिछली 3 गेंदे लगातार डॉट है। इससे दबाव बढ़ेगा, इससे मोमेंटम टूटा है। दोस्ती स्पोर्ट्स वीगर क्रिकेट टीम थोड़े से दबाव में नजर आएगी। 8 गेंदे जीतने के लिए 12 रनों की आवश्यकता। लाजवाब मुकाबला, लाजवाब ये लड़ाई मैदान के अंदर हम देख सकते हैं। जिसे कहते हैं ना, अगर मेहनत में दम हो तो किस्मत कभी धोखा नहीं देती। अगली गेंद, बड़े स्ट्रोक की तलाश, गेंद हवा में फंस चुके वैभव पाटिल। जी नहीं, गेंद जाएगी सीमा पार, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, सिक्सर। तक जीतने के लिए केवल 6 रन की है जरूरत। 7 गेंदे और 6 रन की आवश्यकता। तुषार तैयार अंतिम गेंद लेकर, राउंड द विकेट। फुल टॉस थी ये गेंद, पीछे खिलाड़ी मौजूद। 1 रन आसानी के साथ है, दूसरे की कोशिश, और 2 रन भी आसानी के साथ पूरे करेंगे। बैकअप ठीक ठाक था, 2 रन मिल जाएंगे तो अंतिम गेंदे बचेगी। 6 गेंदे और जीतने के लिए 4 रन की अभी भी है जरूरत। गेंदे जीतने के लिए 4 रन की अभी भी जरूरत है। अंतिम क्षणों में क्या मुकाबला बदल जाएगा। हर एक मुकाबले की यदि आज बात करेंगे आज की रात की, तो सभी के दिल की धड़कन तेज करने वाले मुकाबले हमें देखने को मिले थे। देवीदास आएंगे, अनुभवी खिलाड़ी देवीदास बोपी गेंदे घुमाने के लिए जाने जाते हैं। सामने होंगे बल्लेबाज अनिकेत फड़के। 6 में 4 को बचाना है। क्रिकेट में मारने वाले से ज्यादा बचाने वाला बड़ा है। क्या वो बचाने की क्षमता रख पाएंगे या फिर मुकाबला आसान सा है दोस्ती स्पोर्ट्स विकेट टीम के लिए। 6 गेंदे और जीतने के लिए 4 रन की है जरूरत। सिंगल सेविंग फील्डर्स क्या हम देख पाएंगे, यहाँ पर कप्तानी कैसी करेंगे, ये भी देखने वाली बात है। सिंगल को बचाना है, क्या बड़े स्ट्रोक से वंचित रखेंगे। देवीदास बोपी राउंड द विकेट से आएंगे। अनिकेत के लिए अनिकेत फड़के अंतिम गेंदे 6 और जीतने के लिए 4 रन की जरूरत है। अच्छा मुकाबला चलता हुआ। पहली गेंद देवीदास निकल चुके। पहली गेंद, खिलाड़ी मौजूद, मात्र बनेंगे दर्शक। गेम इज ओवर, मुकाबला फिनिश। दोस्ती स्पोर्ट्स वी का टीम कांग्रेचुलेशन। तर अग्रिकोली टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे सन्माननीय प्रणयजी भोपी त्यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान केला जाईल। मी आयोजकांना विनंती करते त्यांच्या शुभ हस्ते प्रणयजी भोपी त्यांची सुद्धा उपस्थिती या स्पर्धेसाठी आम्हाला लाभली। क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करणारे असे व्यक्तिमत्व आपण